सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील अगदी मनापासून आपले यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर सकाळी सकाळी इथे छान अशी देवपूजा झालेली होती. अगदी अगदी सुंदर अशी फुलं. मात्र आता हिवाळा असल्यामुळे छान छान मार्केटमध्ये सुद्धा येत आहे आणि खूप सारे फुलं आता देवपूजेमध्ये मला ठेवता सुद्धा येतात देवाला. दररोज असं छान असं देवघर सजलेलं असलं ना, किंवा देवांना सुद्धा छान फुलं असले की अगदी भारी आणि मनाला सुद्धा तितकंच प्रसन्न वाटतं. मात्र जी काही रुटीन होतं ते म्हणजे 10:30च्या आरतीपर्यंत स्वयंपाक, देवपूजा एवढं आवरून घ्यायचं असतं. दोघांचा चहा, नंतर आरतीला जायचं. तर बघा, गरिबाची भाकरी. श्री महाराजांच्या नात्यातले एक गृहस्थ गोदावल्यापासून जवळच राहत असत. त्यांचा मुलगा 5 वर्षांचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली. आधीच घरची गरिबी आणि त्यात हा अपघात झाल्यामुळे त्या पितापुत्रांचे हाल मात्र होऊ लागले. एकदा श्री महाराज त्यांच्या गावी गेले. महाराज त्यांच्या गावी गेल्याच्या नंतर बरोबर 100-125 पुत्र मात्र नक्कीच होते. बघा, 100-125 माणसे होती. एके दिवशी सकाळी वडिलांनी मुलाला सांगितले, महाराजांकडे जा आणि आपल्या घरी येऊन 2 घास खाण्याची त्यांना विनंती करा. मुलगा श्री महाराज उतरले तेव्हा तिथे गेला आणि नमस्कार करून जवळ बसला. त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का, असा विचार त्या मुलाच्या मनात आला. थोडा वेळात तो उठला, श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला. त्याच्या तोंडून काही शब्द निघेना. तेव्हा श्री महाराजच म्हणाले, जा, तू घरी जा, मी भाजी भाकरी खायला येईल. मुलगा घरी आला. जे घडले ते वडिलांना अगदी आनंदाने सांगितले आणि स्नान करून पूजेला बसला. इतक्यात अंगात नुसती कपणी आणि पायामध्ये कडावा घातलेले श्री महाराज त्यांच्या घरी आले. डोक्याला काही घातलेले नाही व बरोबर कोणीही अजिबात नाही. श्री महाराज केवळ एका बोलण्यावर मात्र आलेले पाहून पिता पुत्र अगदी आनंदाने गैवरून गेले. त्याच पद्धतीने बघा, श्री महाराजांकरिता काय करू आणि काय करू नये हे दोघांना मात्र अगदी कळेनासे झाले. थोड्या वेळाने त्यांनी श्री महाराजांना स्नान घातले. इतक्यात कपणी, सोडे, गंध वगैरे वस्तू घेऊन एक जण आला. संध्या आटपून श्री महाराज जेवायला बसले. जेवण म्हणजे अक्षरशः भाजी व भाकरीच होती. 1-2 घास त्यांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य दर्शनास आला. त्याचबरोबर भाजी भाकरीची तारीफ करून श्री महाराजांनी त्यांना जेवायला बसवले. तो मनुष्य जेव्हा दर्शनाला आला तेव्हा महाराजांनी स्वतः त्या भाजी भाकरीची छान अशी तारीफ केली आणि नंतर त्या मनुष्याला मात्र जेवायला बसवले. बघा, श्री महाराज जेव्हा जेवायला बसले ना, तेव्हा लगेचच पुन्हा दुसरा मनुष्य त्यालाही त्यांनी जेवायला बसवले. तोपर्यंत श्री महाराज कोठे गेले आहेत हे बरोबरच्या मंडळींना मात्र कळले आणि त्यांच्यापैकीच माणसे येण्यास मात्र हळूहळू ती आता सुरुवात झालेली होती. जो येईल त्याला श्री महाराज जेवायला बसवायचे. जवळजवळ महाराजांनी 125 माणसे जेवायला बसवली. जेवण चालले असताना श्री महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे गुंतले. सर्वांचे जेवण आटपले पाहून श्री महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले, अरे बाळ, इतकी मंडळी जेवली तेव्हा तुम्हा दोघांना काही उरले की नाही? भांड्यांमध्ये पाहिले तर आरंभी जेवढे अन्न शिजवले होते तेवढे अगदी शिल्लक राहिलेले. हे पाहून बाप लेकांना त्यावरून आश्चर्य वाटलं, आनंद झाला आणि दोघांनाही श्री महाराजांना मात्र नतमस्तक झाले, साष्टांगपणे नमस्कार केला. तर बघा, तुम्हाला सुद्धा यावरून त्या एक छोट्याशा कथेचा म्हणजे जो काही सारांश आहे तो कळला असेल का. गरिबाची भाकरी. जेव्हा आपण अगदी मनापासून एखाद्याला आमंत्रित करतो, मनात आपण जे विचार करतो ते महाराज मात्र नक्कीच ऐकतात. मात्र ते त्यामध्ये कोणतेही कपट नसावं किंवा अगदी मनापासून महाराजांना दिलेली ती हाक असावी. बघा, आता मकर संक्रांत नुकतीच झालेली आहे. तर मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत या कालावधीमध्ये सेवेकऱ्यांनी बऱ्याचशा काही सेवा असतात त्या घरी करायच्या असतात.
शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीचा हा सण आहे. ह्या कालावधीमध्ये बघा, श्री गायत्री मंत्राची 1 माळ, श्री सूर्य मंत्र 1 माळ, श्री सूर्य गायत्री मंत्र 1 माळ, 1 वेळा सूर्य कवच स्तोत्रम, 1 वेळा सूर्याष्टोत्तरम नाम स्तोत्रम, 1 वेळा श्री आदित्य हृदय स्तोत्रम, 1 वेळा श्री सूर्याष्टक स्तोत्रम, 1 वेळा दिव्यचक्षु स्तोत्रम. आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये सर्व वरील स्तोत्र मंत्र श्री स्वामी गुरुमाऊली यांनी मात्र दिलेले आहेत. आणि आपण जे काही दररोजच्या सेवेमध्ये आपण नित्यसेवा करतो ना, यामध्ये सगळ्या स्तोत्रांचा मंत्रांचा मात्र उच्चार केलेला आहे आणि यामधूनच ते आपण वाचत असतो, सेवा करत असतो. त्याच पद्धतीने हा सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मात्र हा दिवस असतो. प्रतिवर्षी मकर संक्रांतीला चालू होणाऱ्या हळदी कुंकू समारंभाची सांगता ही रथसप्तमीच्या दिवशी मात्र केली जाते. महिला अगदी उत्साहाने हा सण तितक्या छान पद्धतीने साजरा करत असतात. सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेले दिवस म्हणजे रथसप्तमी. सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्याने उभे राहून त्याला त्यांची गती सांभाळता येईल. त्याचे पाय तुटू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होईना, तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याविषयी तक्रार केली आणि बसवण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितली. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार, अशी त्याने परमेश्वराजवळ मात्र प्रार्थना केली. ज्या वेळेस अशी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 अश्व घोडे असलेला सोन्याच्या हिरेजडित रथ मात्र तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसले होते तो दिवस म्हणजे रथसप्तमी. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ, म्हणून याला रथसप्तमी असे नाव सुद्धा आहे. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन. माघ शुल्क पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप्य आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस. भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण आहेत. बघा, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. त्याच पद्धतीने तुम्हाला मकर संक्रांती ते रथसप्तमी या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे, म्हणून ही सेवा सुद्धा नक्की करा. कारण आपल्या आयुष्यामध्ये असणारं सूर्याचं महत्त्व हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. त्याप्रती आपण 7 दिवस सेवा करतो. इथे सकाळचा स्वयंपाक, आरतीला जाऊन आले, छान असं मार्गदर्शन सुद्धा होतं आज केंद्रामध्ये, म्हणून मला 12 होऊन गेलेले होते घरी यायला. आहोंना सुद्धा निघायचं होतं म्हणून लगेचच आहोंचा इथे टिफिन पॅक केला. आज आहोंना फराळी चिवडा थोडासा दिलेला होता, काही स्वीट सुद्धा दिलं, छोटे छोटे लाडू. सकाळचं एवढी कामं मात्र घाईगडबडीत आवरून झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.